नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्रातील सर्व 12वी पास आणि 12वी सायन्समध्ये पास असलेल्या विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे आरोग्य सेवक भरतीविषयी आलेला आहे. आता काल म्हणजे 31 डिसेंबरला एक नवीन GR जो आहे तर तो या संदर्भामध्ये प्रकाशित झालेला आहे. मग आता आरोग्य सेवक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी यामध्ये महत्त्वाची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. नवीन GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, काही सेवा प्रवेश नियम बदललेला आहे का, 17 डिसेंबरचं अगोदरचं एक राजपत्र आहे त्याचा आणि याचा काही संबंध आहे का, सगळं काय अपडेट आहे. आणि जर समजा आरोग्य सेवक भरती जर करायची असेल तर आतापासून काय काय तुम्हाला अपडेट ठेवावं लागणार आहे आणि कसं करायचं आहे ते सगळं पाहूया. बघा, तत्पूर्वी आपली आरोग्यसेवक भरती बॅच जी आहे तर ती 2026 साठी सुरू झालेली आहे. अगदी थोडाफारच एक अभ्यासक्रम झालेला आहे. तुम्हाला जर समजा 2026 मध्ये आरोग्यसेवक किंवा कुठलेही 10वी किंवा 12वी पासवरती कोणतंही सरकारी पद जर पाहिजे असेल तर आरोग्यसेवक भरतीची ही बॅच जी आहे तर तुम्ही जॉईन करू शकता. 1499 फक्त फीस आहे. यामध्ये किती 1499 फीस आहे. इथे 1999 झाली. फक्त 1499 फीसमध्ये तुम्ही हा जो कोर्स आहे किंवा ही जी बॅच आहे तर ती जॉईन करू शकता. ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे खाली, तिथं जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. आणि जर तुम्हाला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, पर्सनली जर काही गायडन्स पाहिजे असेल तर नक्की 766 155 355 या नंबरवरती तुम्ही रिच आउट करू शकता. न आता बघा, हा कालचा GR आहे. या GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते पण पाहूया. हा जो GR आहे ना तर हा कालचा GR आहे. ठीक आहे न. आता आरोग्य सेवक हे जे पद आहे ना तर ती 3-4 डिपार्टमेंटमध्ये आहे. हा जो GR आहे तर हा स्पेसिफिकली जिल्हा परिषदेअंतर्गत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवक पुरुष पदासाठी सेवा प्रवेश नियम यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. न आता ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी एकदा सांगतो की आरोग्य सेवक हे जे पद आहे हे पहिलं तर एक जिल्हा परिषदला आलं. ठीक आहे, हा GR पाहून तर तुम्हाला समजलंच की जिल्हा परिषदला आहे. नंबर 2, हे जे पद आहे मनपामध्ये देखील आहे. सगळ्या महानगरपालिकेमध्ये हे जे पद आहे तर हे येतच असतं. नंबर 3, हे जे पद आहे आरोग्य विभागात येतं. आरोग्य विभागात येतं. ठीक आहे. नंबर 4ला हे जे पद आहे हे नगर परिषदमध्ये पण येतं. नंबर 4 नगर परिषदमध्ये पण येतं. आणि नंबर 5 आदिवासी विभागामध्ये सुद्धा हे कोणतं आदिवासी विभाग या अशा 5 डिपार्टमेंटमध्ये आरोग्य सेवक हे पद येतं. आणखी ही 1-2 आहे. ठीक आहे, पण ही 5 मुख्य पदं आहेत. म्हणजे 5 मुख्य हे जे डिपार्टमेंट आहे यामध्ये हे पद येत असतं. आता सदरील GR फक्त जिल्हा परिषदच्या संदर्भात आलेला आहे. आणि आरोग्य सेवक पुरुष या पदाचा सेवा प्रवेश नियम जो आहे सुधारणा करण्यात आला असून सदर अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात आली आहे. तरी यापुढे सदरील अधिसूचनेतील तरतुदी विचार करण्याची कारवाई करावी. ना आता खाली जो आपल्याला राजपत्र दिलं होतं 17 डिसेंबरचं, ठीक आहे, हे कधीचं आहे 17 डिसेंबर 2025चं. आता या राजपत्रामध्ये एवढं सांगितलं होतं की यानंतर जिल्हा परिषदेचे जेही आरोग्य सेवक असतील, आरोग्य सेवक भरतीसाठी 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. या अगोदरच्या जिल्हा परिषदच्या अंतर्गत जे पण आरोग्य सेवक होते त्यांच्यासाठी 10वी पासवरती देखील जागा उपलब्ध होत्या. म्हणजे या अगोदर 10वी पासवरती जर तुमचं म्हणजे तुमचं 11वी आर्ट्स जरी असेल, 12वी आर्ट्स जरी असेल तरीही अशा विद्यार्थ्यांना काय केलं होतं की त्यांना आरोग्यसेवक भरतीसाठी चान्स दिला होता. पण इथून पुढे आता फक्त 12वी सायन्स कंपल्सरी असणार आहे. आणि मार्क्स तुम्हाला किती पाहिजे काय पाहिजे याबद्दल काही नाही आहे. फक्त तुम्ही 12वी सायन्स असलं पाहिजे तरच तुम्ही या आरोग्यसेवक भरतीसाठी इथून पुढे कुठल्याही जे आहे तर ते तुम्ही पात्र राहू शकता. अशा पद्धतीचा हा GR आहे. ठीक आहे, जास्त काही लांबत बसवण्यात नाही आहे कारण GRची जी भाषा आहे किंवा बाकीचे जे नियम आहेत तर जवळपास तेच आहे. ठीक आहे, गट क गट ड साठी म्हणजे हेच आहे. वयोमर्यादा जी आहे तर ती 18 ते 25 जी असायला पाहिजे तर ती त्याच पद्धतीची वयोमर्यादा आहे. बाकीच्या काय सगळ्या ज्या गोष्टी आहेत सेवा प्रवेश नियम बाकीचे सगळे सारखेच आहे. ठीक आहे, तर खूप काही चेंजेस झाला असं काही नाही, फक्त 12वी सायन्स ॲड झालेलं आहे. एकंदरीत बाकीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं नॉन सायन्सवाले आहेत तर त्यांच्यासाठी थोडीशी एक चिंतेची बाब आहे की आणखी एक जी संधी होती त्यांच्याकडून हिसकून घेण्यात आलेली आहे. पण सायन्सच्या मुलांना आणखी एक संधी जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे. आताच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील तर नोंदवू शकता. आतापुरतं एवढंच. पुन्हा भेटूया. राम राम.